ताई त्या लेकरांचा सत्कार करा. पैसे दिले असते पण कोरडवाहू बियाणं नाही, इरिगेशन. मी पोलीस मंडळीलाही पुस्तकं देतो. एक संविधान आहे ना शिल्लक, धन्यवाद. तुमच्याकडे संविधान आहे का साहेब? तुमच्याजवळ ताई, मग ताईले द्या. महिलांची खरंच इज्जत बाबासाहेबांना वाढवली, यायले विचार धन देतो. धन्यवाद. चोरी झाली की पोलीस. धन्यवाद. दानगे साहेब 10 वाजता बंद करतो. पुस्तक दिलं म्हणून वाढवत नाही. असं जय देव जय देव जय पोलीस वाले, यायले अरे यायले पायता बरोबर दारूवाले गेले. युवा खेळला राहिले, पोलीसवाले दिसले की येऊन काट्याहून फुटवून घेतील घरी. एवढी ताकद आहे. पण पोलीस मध्ये लेकर कोणाचे आहेत? आपले. मिलिटरी मध्ये मर्याले आपले. यायचं बियाणं लंडन, अमेरिका, इंग्लंड. आपलं बियाणं निलेश साऊंड डेकोरेटर. या झाकणाले बसवा खाली लात मारत आले. उभं राहिले मरता बे. आधुनिक कापसाचे भाव वाढले नाही, उभं राहिले शर्म नाही वाटून राहिले. निवडून यासाठी मर करता. कापसाचा 8,500च्या वर भाव नाही गेला. आम्ही खताचे भाव पाहिले, वाढले. याची जीएसटी वाढली. प्रत्येकाच्या साड्या घेतो त्याच्यावरही जीएसटी. आणि शेतकऱ्याचा कापूस मागच्या वर्षी 13,000, 12,000. बाबू कपड्याचे भाव वाढले की कमी झाले? वाढले. कपड्याचे भाव वाढले, रेडीमेडचे भाव वाढले. आणि कापसाचे LCDचे भाव वाढले, मोबाईलचे भाव वाढले, सोन्याचे वाढले. उभे राहतो. जय भीम. येणार तुम्हाला पाहिलं की माझी धक्का धक्का करणे. या भीमाचं लेकरू आहे. तुम्ही त्या शहीदाच्या कार्यक्रमावर आले, मला आनंद वाटते. तुम्ही तिथली एकटे झाले की बाईले आले, बायकोले आणलं. मग दोघांचा सत्कार करू ना. म्हणजे सोनं पाहून नाही सत्कार करत. मला आम्ही म्हणतो बायकोले माझी, या ना मॅडम. बरं राहू द्या. नाही राहू द्या. दोघीला यावं लागेल. मग एक घरी आहे, चांगलं आहे. लेकरू नशील म्हणून. आता बरोबर आहे ना? ओके. धन्यवाद साहेब. फुले शाहू आंबेडकरांचं काम करता. धन्यवाद देतो तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकरांचं नातं होतं. बाबासाहेब, शाहू, फुले, शिवराया. जय भीमराया, जय गाडगे बाबा, मराठा मार्ग दे. धन्यवाद. आभारी आहे. अभिनंदन. आपण म्हणत असतो ना गाणं, माझी होशील कारभारीनं तुला जमी सोन्या ते भाऊ म्हणत असतील यायले 2 पत्नी आहेत, याले कसं समजलं? भविष्यवाला आहो ना मी. भविष्य पाहणे म्हणजे चिवट्या बनवणे. मला पब्लिक वरून 2 बोट आले ना लोकांचे. मी बरोबर अंदाज लावला की इकडे डबल मारी चालू आहे. जय जय रामकृष्ण. विज्ञानाची जादू खरी. योगायोग आहेत त्याचे. एक नाही भेटत तर आता 2 कुठून भेटतील बाबू? विश्वजित पोराईले एक नाही भेटून राहिले ना. कुत्र्यापेक्षा बेकार काम झालं.
कुत्र्याला तरी काळ वेळ आहे, माणूस त्याच्यापेक्षा खाली उतरतो. अरे आपला बाप आपल्या पोरीवर अत्याचार करते, आई आपल्या पोरीवर, भाऊ बहिणीवर. परवा एका मावस बहिणीले मावस भावानं नेलं म्हणून विद्यार्थी हे पोरग कोण उड्या मारते. खरे सर्कशीत झाला काय, तुझे मायबाप काय सर्कस पाहून राहील ते. दोन बाया गोष्टी करत, ऐका महिलांनो, दोन बाया गोष्टी करत का ग म्हणे, तुझा मुलगा असा गोळ्या करून मारते, ते असं करे. त्याची माय म्हणे त्याची गलती नाही म्हणे बापा, तो मा पोटात होता तेव्हा सर्कस पाहिली होती म्हणून तो असाच करतो. मग दुसरी बाई म्हणे तुझ्या पोरानं तर सर्कसच पाहिली मायच्या पोटात, मा पोरग पोटात होता तेव्हा शोले पाहिला. आता मा पोरगा 25 वर्षाचा झाला, आम्ही शोले पाहिला म्हणे नवरा बायकोन. म्हणून मा पोरग पैदा झाल्यावर मला म्हणे व मा कितने आदमी थे. मग मा पोराला सांगितलं तो बापच होता. जे पेराल ते उगवण. म्हणून कीर्तन संपल्यावर दारू पेल्यापेक्षा दारू देऊन टाका, बंद कर. लग्नात फटाके फोडू नका, पाप करता तुम्ही लोक. पण पैशाचं प्रदर्शन दाखवताना एखाद्या गरीबाच्या लेकराला लेटर लोक वया वाटाले. एका फटाक्याचा आवाज 100 रुपयाचा होते. म्हणून मी लेटर बुक वया दरवर्षी वाटतो. मी गरिबी भोगलेली आहे, माई गरिबी होती म्हणून मी बुलढाणा जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात गेलो. अर्ध पोते भांडे घेऊन मामाईनं भांडे बांधले, अकोला जिल्ह्यात पोट भरले. आणि गुजरात्याच्या पोरासंग राहू आई मी. दिवाळीला आम्हाला दिवाळी मालूम नव्हती, गुजरात्याच्या घरी काही बनलं की ते आमच्यासाठी आहे. मला भाऊ किराणा दुकानात होता, गुळ विकल्यानंतर ते बोंदरी राहते ना गुळाची, ते घरी आणू. आम्ही भिजू आलो. विश्वजीत गरिबी नाही शिकवते रे. म्हणून ज्या ज्या गरिबीमध्ये लोक आहेत तेच देऊळ गावात पुढे गेले. ज्याच्या बापानं ओव्हरफ्लो कमावलं त्याचं पोट जेलमध्ये आहे. त्याची पोरगी लफडेवाद झाली. एका पोरासंग प्रेम नाही करत, त्या लफडेवादाच्या पोरी. याचं ATM रेकामं केलं की दुसऱ्या संग. आणि हे पोट्टे त्या पोरीच्या लफड्यात आत्महत्या करतात. अरे तू काहून मरत नाही, ते माझ्या सोबत लग्न नाही करत. अरे दुसरी करणं आहेच काय. आई ना वही रहता चेहरे बदल जाते आहे क्या आवाज गजाननचा. चेहरे बदल जाते अरे मौजूद शिरडी में है. मला साईबाबाचं, मला कोणाचे चमत्कार कबूल नाही, पण साईबाबाचं एक मोठा चमत्कार आहे. कोणता मालूम आहे? मेडिकल कोणाचंही ऑपरेशन होते. आता एका बौद्धाच्या पोराचं ऑपरेशन शिर्डीत झालं. माल्या गावातल्या पोराचं सरपंच बौद्धाचा, त्याचं ऑपरेशन बच्चू भाऊ कडून मुंबईत केलं कॅन्सरचं. शेगाव मध्ये पहा तुम्ही. आम्हाला असा देव पाहिजे जे का रंजले गांजले. ज्या बाईनं रक्तदान केलं असेल ते बाई उभी राहा बरं. संजय मस्के तबलावादक 100 रुपये गजाननले दिले, बस करो. 100चा प्रचार केला. संजय मस्के 100 रुपये गजाननले. जय गुरु. राहणं एखाद्या बाईनं उभं, जिनं एक वेळा तुम्ही केलं काय ताई रक्तदान? अरे जो या ना 1 मिनिट, साडी घेऊन जा माय लागल तर दोघी नाही बरं. तिथं
तिथं थांबा, तुम्हाला भरपूर वेळ लागेल. साड्या दे, आपल्या काय बापाचं जाते. मनी लोक देतात ना बघ, 100 साड्या देतात. महाराज वाटून द्या. अरे थोडस दान करा, कोणालाही द्या. जगन्नाथ गुरुजी, हा मिलिटरी मॅन, चौकी राहिल्या उभ्या, 5 जणी देणं, अजून 3 साड्या. गुरुदेव आपल्या पाठीशी आहे ना. गुरुदेव कापड केंद्र, समजलं बाबू. 9च्या वर साड्या गेल्या की माझ्या गाडीत आणून देतो तू. अबे लग्नात बायाला काय वाटतं, सोय राहिले. हे आजची तुझ्या लग्नानिमित्त विश्वजीत पूर्ण विश्व आहे बेटा. द्या ना 5. पांढरी साडी असेल तर भीमाच्या बाईले द्या, कारण तुम्ही खाता त्या भाकरी. बाबासाहेबांची सही आहे ना, तुम्ही खाता त्या भाकरीवर. बाबासाहेबांची सही आहे ना, मायबाप बघण्याची माझे उपकार लय आहे रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर. बाबासाहेबांची सही आहे ना. गजा मस्त म्हणते, कोणतंही गाणं. पाणी वाळ, अरे नेऊन नका देऊ, टाळण्याची नेऊन देऊ नका. तुम्ही इकडे या बरं. मी अरे हातानं हात जाऊ द्या ना. ते पांढरी साडी बदला बाई, पांढरी साडी दुसऱ्या बाईले द्या, नाही तर कलर बदला. गुरुदेव कृष्णानं साड्या पोचवल्या, गुरुदेव काय देणार नाही गजानन बाबू. अरे जगन्नाथ भाऊ दरवर्षी साड्या वाट, राहू द्या ना, त्या बाईला चालत नशील तर. अशी फुकट नको मागू. रक्तदान केलं काय ते बाई मागू नाही, देऊ नका कोणाला. पांढऱ्या साड्या भीमाच्याच बाया घालतात. आता कलरचे तर अजून बाकी आहे का कोणी? दे दे ना. 12 झाले का? ते 9 वारी देऊन टाक, तिच्या सासूले देईन. पास करा डायरेक्ट. पास करा. ओ फेंकू दो वो. ओए इन लोगों ने ले ली ना. भारत माता की वंदे वंदे. आता महत्वाचा मुद्दा 5 मिनिटाचा. मुलीनं मुलाईनं प्रेमाच्या भानगडीत पडू नका. प्रेम करा. या काय आणलं तू? 500ची नोट आहे. मग या तुम्ही लागलताय. या 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 500 रुपये दिल्यावर तर लय आवडते माणूस. ॲडव्होकेट आर्यन इंगळे, डॉक्टर रमेश शिवरकर, दोघे मिळून दिलेले का 500 यायचे तर दोघांचे 500 लागत होते. एक वकील साहेब, दोघे डॉक्टर. धन्यवाद. शाळेच्या हिशोबात टाकून देतो. 1 रुपया बक्षीस नव्हते देत मला महागावातले रानडोके. शाळेत गाणे म्हणून मग रडत जा. विश्वजीत या गरिबीनं शिकवलं रे बाळा. 1 रुपया बक्षीस नव्हते देत, एवढे गाणे चांगले म्हणून. माई माई रडत जाय म्हणे, सत्यपाल 1 रुपया. आई मला बक्षीस काऊन नाही दिलं व लोकांना? म्हणे तू शिंप्याचा आहेस, गरीब आहो, 2-4 घर आहेत. अरे माई कॅसेट वाजवत मा गावात तर मोठे लोक बंद करत. काय म्हणत? शिप्रो त्याची कॅसेट बंद कर. आता माझा युट्यूबवर करोडो लोक आहेत, तुम्ही पाहून घ्या. झी मराठीचा कार्यक्रम 2,40,00,00,000 गेला. सर्वात हायएस्ट बाबा झी मराठीच्या कार्यक्रमात. माझा कार्यक्रम आमचे राजेश कांगे आहेत, नागरे सर त्यांचा सत्कार करतात. गाडी चालवते, आता रात्रभर गाडी चालवीन तो. मला अकोटला नेईन, अकोटवरून अकोल्याला नेईन. धनगराचा लेकरू आहे, त्याचा बाप सरपंच होता. त्याच्या बापाचं 5 एकर गेलं सरपंच झाल्यावर.
त्याले कमिशन खाता नाही आलं 30%, आणि मेंबर सांभाळता नाही आले. स्वतः भूमिहीन झाला. उभा राय बाबू, नागरे साहेबांना विनंती करतो, नागरे सर या धनगराच्या लेकराचा सत्कार करा आणि त्याले 500 रुपये द्या. हे दे आता पाठवले डॉक्टरनं. डॉक्टर साहेब R.N. इंगळे, वकील साहेब रमेश शिवरकर, या पैसे द्या ना. नागरे साहेब आपल्या जवळच देतात, आपले राहू दे ना. धन्यवाद नागरीजी. ठीक आहे, तो प्रश्नाचं उत्तरही देते राजेश भाऊ. कोण प्रश्न केला की महाराजला हे गाणं म्हणायचं लावा, बरोबर ते गाणं म्हणायला लावतो. पाणी पाणी वाढलं माय, पाणी वाढलं, मी नाही मागत भरलं. माझं येऊलच गाडग. पाणी वाढलं माय, पाणी वाढलं. किती वाजले सांग? 10ले किती कमी आहेत? सांग ना मला टाइम. मला मोबाईल करू. 10:30 झाले बाबा. 9:55 झाले. अजून ऐकायची इच्छा आहे काय? बोला. हो ऐका. मग फेसबुकवर पाहना, दररोज युट्यूबवर पहा. मी जगन्नाथजी नागरे साहेबांचाही सत्कार करतो. वाईट व्यसन करू नका. एखादी खंजेरी घेऊन जा ना. निलेश भाऊ माईक कहून ते आवाज कमी करा. थांबाई. हॅलो, तुम्ही निलेश भाऊ असे कहून करता? आपला टाइम संपत आला. मी बंद करणार आहे. शेवटचा राऊंड आहे. बेट द्या बेट आणि वाढा. तुम्ही याले कहून बंद करता? बास वाढा. निलेश भाऊ निळ्याचा बास. कोणाला खंजेऱ्या लागल्या, एखादी खंजेरी घेऊन जा. आणि आतापर्यंत आपण जे याले बंद केलं तुम्ही. हॅलो, महेंद्र खोळे. खोळे आहे की खोळे आहे? नगरपालिका जल सेवक पाणी पाचता 200 रुपये गजानन भाऊला दिले. धन्यवाद. मी आदरणीय जगन्नाथजी नागरे तथा पत्नी रेखाताई नागरे, मुलगा विश्वजित जगन्नाथ नागरे, दुसरा मुलगा इंजिनियर अजिंक्य जगन्नाथ नागरे, आणि विश्वजितचे सासू सासरे शिनगाव, पांगरी, उमरखेड, आसोला, मेवना, आणि आंबेडकर कॉलनीतून माझे मित्र आले. पाखरे शाहीर, आदर्श कॉलनी मधून आंधळे आलेले आहेत, आणि मिलिटरी मॅन ज्यांनी बाबू आतापर्यंत शहीद स्मारकाचं उद्घाटन झालं. ज्यांनी रक्तदान केलं त्यांनी सर्टिफिकेट घेऊन जा. शिवनारायण पांडुरंग कुठे बाबू, एका जणाची 7 खंजेऱ्या ऐकायची इच्छा आहे. अरे एवढ्या थंडीत बसले पण उशिरा आले ना तुम्ही. खंजेऱ्या अंदर ठेवल्या. राष्ट्रवंदना झाल्याशिवाय कोणी जाऊ नका. 8-10 शहीद झाले बुलढाणा जिल्ह्यात. तुमच्या गावाच्या जवळ ज्यांनी रक्तदान केलं त्यांनी या नितीन भाऊ ज्ञानेश्वर बानाई, भीमराव महादेवराव चाटे, जगन्नाथ अश्रुभा नागरे, रवींद्र बाबूराव भुगे, नंतर मागा. 7 खंडेऱ्या अवघ्या खंडेऱ्या अंदर ठेवल्या. आता सांगून राहिले जीव गेल्यावर समाईन काय करतात. इकडे या, मागे या बाकीचे. अरे अगोदर सांगा लागत होत ना, आता अवघ पण झाल्यावर सांगता. क्या भरती झोली झोली मेरी या
छत्रपती संभाजी महाराजांचा जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय. जय भीमाई, जय भीमराय. हं. धन्यवाद. रक्तदान करून महान पाहिजे. नालईत रक्त गेल्यापेक्षा फुकट कोणी मागू नये. नळईत रक्त जाऊ द्या. आज जगन्नाथ भाऊंनी सुद्धा रक्तदान केलं 23 वेळा. धन्यवाद. यांनी 13 वेळा रक्तदान केलं. मिलिटरी मॅन आहे. यायचा हार घालून सत्कार घेऊ. घे रे बाबा. प्रमाणपत्र सुद्धा एवढ्या वयातही आपण देशासाठी झटला. भीमराव महादेवराव भाऊ छाटे अभिनंदन. कोणता समाज आहे? वंजारी समाजाचे. फोटो घे रे एक. हा या. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति कराने सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने सद्गुणी हो या देश की जनता, जीवन सुख संजवानी. रंगराव पंडित भिकारी सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. पुरुष हटे सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने. टुकड़िया दास कहे मोटी हो, सबको भक्ति कराने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. भारत माता की जय. सद्गुरु भगवान बाबा की जय. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय सो, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय सो, बालाजी महाराजांचा संत गजानन बाबांचा विजय सो, दुनिया के सब साधु संतों का जय. तुकोजी महाराज गाडगे बाबांचा विजय सो. कोणाला पुस्तक लागले 250 रुपयामध्ये 8. खंजिरीची किंमत आहे 200. 200 रुपये खंजीर आलेल्या सर्व नागरिकांचे मी ज्याला 250चे घ्यायचे ते डायरेक्ट द्या सर्व म्हणजे मी ते शेट अभिनंदन स्वागत करतो. आपल्या घरी जाताना एक मिनिट जगन्नाथ भाऊ 200 रुपये धम्मदान राहू दे. तुमचं जीवन आमच्यासाठी आहे बाप्पा. लागल तर साई इकून मी घेतो, तिकडून तुम्हाला देतो. धन्यवाद. आपापल्या गावी जात असताना प्रत्येकाने आपापलं वाहन मोटरसायकल थोडं शांततेने जा. आपापल्या घरी आपले एक मिनिट. आप्तेष्ट वाट पाहत असतात. ग्रामगीता आपण कार्यक्रमाला आल्याबद्दल मी परत सर्व मान्यवरांचे मनापासून अभिनंदन व स्वागत करतो. सर्व पत्रकार बांधव, सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, काय वैद्यकीय क्षेत्रातले सर्व मान्यवर, नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सर्व या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे जगन्नाथ नागरे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. 200 रुपये या दोन नाही रे. रामगीता रामगीता केवढ्याची? 50
रुपयाची लाट्या पुन्हा काही 250 रुपयात सर्व सेट सर्व शेळी 250 रुपये 250 रुपयाचे सर्व शेळी 250 रुपयाचे सर्व शेळी सर्व पुस्तक आहे. ओ पप्पा काय पाहिजे बेटा हे धर. पुस्तक कुठे माझं बरं बरं आहे. पुस्तक कोणतं माझं तू कोणतं तुमच्याकडे होतं ते अरे ते गेलं आता देतो तू